पहलगाम हल्ल्यानंतर पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट 7235 वाहनांची तपासणी शहरात 192 ठिकाणी शोधमोहीम कारवाईमध्ये मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज 5 लाखांपेक्षा अधिक पाकिस्तानी महिला भारतात भाजपचे खासदार निशिकांत दुबेंची खळबळजनक एक्सपोस्ट 5 लाखांपेक्षा अधिक महिलांना भारतीय नागरिकत्व नाही दुबेंचा मोठा खुलासा मुंबईतील 17 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली सर्व 17 पाकिस्तान्यांना एक्झिट परमिट जारी लघु मुदतीच्या आणि पर्यटन व्हिसा असलेल्यांना माघारी पाठवणार पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस अलर्ट मोडवर तुर्तास जिल्ह्यामध्ये पाकिस्तानी नागरिक नाही मात्र गोपनीय विभागाकडून शोध सुरू बीडच्या पोलीस अधीक्षकांची माहिती पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत यासाठी ट्रॅकिंग सुरू एकनाथ शिंदेंच्या विरोधाभासी वक्तव्याला फडणवीसांची बगल सर्व पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितलंय फडणवीसांची माहिती देशामध्ये हजारो पाकिस्तानी आले कुठून सामनाच्या अग्रलेखातून सवाल बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन बिऱ्हाडत थाटतात कशी असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाण कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर दहशतवादी बैसरन खोऱ्यामध्ये ड्रोनद्वारे हल्ला करणार होते सूत्रांची माहिती परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला पाकिस्तानी लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र गेल्या काही दिवसांमध्ये 250 अधिकारी 1200हून अधिक सैनिकांचा राजीनामा सूत्रांची माहिती पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीर यांना पत्र आसिम मुनीर यांच्या भाषणाला पाकिस्तानातूनच विरोध पाकिस्तान सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भाषणावर आक्षेप आसिम मुनीर यांच्या भाषणानं पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप भारतामध्ये 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल बंदी डॉन न्यूज समा टीव्ही जिओ न्यूज सह 16 यूट्यूब चॅनेल्सचा समावेश पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी यूके तुर्की सौदी अरेबिया इजिप्त आणि अझरबैजान आणि इराणलाही संपर्क भारतीय लष्कराला स्वीडननं महत्त्वाचं शस्त्र पुरवलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर भारताला देण्यात आलं असून सर्जिकल स्ट्राईक हे कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चरचं वैशिष्ट्य राजनैतिक तणावावरचा तणाव कमी करण्याचा पाकच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे शरीफ यांची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंनी फारुख अब्दुल्लांची घेतली भेट पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पूर्ण देश एक साथ असल्याचं दुबेंनी दिलं आश्वासन भारतानं स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्तानने केल्याचा बनाव केला पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचा पुरावा द्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मागणी अमित शहा स्वतःसाठी मुस्लिम विरोधी कार्ड खेळतात आफ्रिदीचा आरोप केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरोधात स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला हवी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींची मागणी काहीही करावं पण दहशतवाद संपवावा ओवैसींचं आवाहन पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट 20% लोकांना पाकिस्तानमध्ये अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती असा पाकिस्तान युद्ध काय करणार बावनकुळेंची प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्याच्या तपासाला एनआयएकडून वेग एका दाट संशयिताची एनआयएकडून कसून चौकशी संशयित हल्ल्यावेळी काढत होता फोटो पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती जम्मूमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी मोहीम डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवर टाकल्या धाडी जवळपास 15 घरांमध्ये सुरक्षा दलाची शोध मोहीम जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अधिवेशनात चर्चा दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली
फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले. पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही. पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम. जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वझीर यांची माहिती. कटरा पहलगामपासून खूप दूर असल्यामुळे पर्यटनाला येण्याचं आवाहन. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वॉशिंग्टनमध्ये निदर्शनं. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. पॅरिसमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीयांची निदर्शनं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकविरोधात हजारो नागरिकांच्या स्थानिकांच्या घोषणा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकविरोधी असंतोष. नालासोपाऱ्यामध्ये पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी 3 जणांना अटक. 3 मुस्लिम तरुणांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. पहलगामच्या निषेधार्थ वापरण्यात आलेल्या पाकच्या झेंड्याला केला होता विरोध. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावमध्ये कडकडीत बंद. शहरातील व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक. धुळ्यामध्ये मुस्लिम संघटनांचं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. यावेळी अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळंबमध्ये श्रद्धांजली अर्पण. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली. यावेळी मुस्लिम बांधवांचाही सहभाग. हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा बंदची हाक. देवळा शहरातून निषेध मोर्चा आणि शोकसभेचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.